आता बघा आणि हेका उडतो कर आणि चांगलीशी अशी सुंदरशी अशी शूटिंग त्याच्याकडनं करून घे रे महाराजा. अरे महाराजा, आता बघा होळीचं सीझन चालू असल्यामुळे गारांनी आपोआप तोंडात येतात आणि चमत्कार बघा लगेच ड्रोन सुरू पण झालो. तर हे बघा, जसे तुम्ही मंदिराच्या आहे ना आतमध्ये येताच तुमका उजव्या साईड एक मंदिर दिसतला आणि बरीचशी छोटी मोठी मंदिरं आजूबाजूक असत. तर या बघा, ह्या असा आपला मेन मंदिर. तर हे बघा, जाऊया आता. आणि मंदिराचा कलर काम, नक्षीकाम तुम्ही बघू शकता, एवढा सुंदर वाटतं आणि कलर कॉन्ट्रास्ट जे होते एक नंबर असे वाटतात. तर असा मंदिर हा बघू शकतास तुम्ही. आणि हैसूला मेन वैशिष्ट्य म्हणजे हय ना माडाची होळी होता. काय शावनी, पूर्ण माड. आणि 350 वर्षानंतर यो होळीचो उत्सव हय साजरो केलो होता. सावलीत आमचा. चला मित्रांनो, माझ्या बरोबर आता दर्शन घेऊ महादेवांचा. चल शावनी. होय, मंदिराचा जा काम आणि कलर आणा बघून एवढा भारी वाटतं ना मित्रांनो. थोड्याच वेळात आपण आता ड्रोन शूट मध्ये बघतलाव. जबरदस्त अशी मंदिरं साऊथ कानी असतात. आणि बघा, जी माडाची होळी आहे ती ही, तर ही पण दाखवतलो आपण. जरा आधी फक्त महादेवांचं दर्शन करून येऊया. आता आपण आलेलो आहोत आणि इथे आल्या तुम्हाला इथे नंदी दिसेल जो महादेवांकडे तोंड करून आहे. आणि वरती बघा गणपती बाप्पा बसले आहेत. तर मित्रांनो, आता आपण मंदिरात प्रवेश केला आणि तुम्ही बघू शकता कसलो सुंदर असा नक्षीकाम आणि सुंदर असा, म्हणजे शब्द नाही त्या बघून, फक्त नुसता डोळ्यात साठवून ठेवूसारख्या वाटतं. एवढी उत्तम कलाकृती आहे ना. काय शावनी. तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही मिडबाव बिडबाव ह्या साईडचे असाल आणि ही व्हिडिओ बघतास तर जास्तीत जास्त शेअर करा. कारण एक नंबर अशी कलाकृती नाही म्हणतात तर ही मिडबावमध्येच असं मंदिर असा भारी वाटता. तर मित्रांनो, गाराने बिराने आतमध्ये चालू आहेत. तुमका आवाज येत, कारण जर मंदिरात तुम्ही येत असता हे असे गाराने वगैरे चालूच असतात. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. चला, तर मस्तपैकी दर्शन झालं आपला, एकदम क्लिअरमध्ये. बरा वाटला दर्शन घेऊन. तर चला आता ह्या जो मंदिर असा ना, तर तुम्ही थोडा ड्रोन शूटमध्ये एन्जॉय करा. पण त्याच्या आधी आपण होळीच्या पाया पडून येऊया. शावनी मस्त की पाया पडून आहे बसला. तर सुंदर असा आपल्या
रामेश्वराचं मंदिर ह्या मिडबावमध्ये असा. जर तुम्ही या साईड काय येतास तर नक्की तुमच्या व्हिजिट लिस्टमध्ये ह्या एक मंदिर घ्यावा, कारण उत्तम कलाकृतीचो जो काय म्हणतात तो शावनी ताच तुमका समजता ना काय म्हणता, मला शब्द फुटत नाही. उदाहरण तुमका हय बघूक मिळत. एक नंबर मंदिर, एक नंबर. आणि तुमका तर माहित आता होळी चालू, त्याच्यामुळे हे बघा देव आता बाहेर असत आणि ही होळी असा. आणि अकडचं वैशिष्ट्य काय माहिती मित्रांनो, 350 वर्षांनंतर ह्या वर्षी होळी उभी झालेली आहे. बघा वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण माडच्या माड हा हो, म्हणजे असो खयचो आंबो नाही किंवा काय नाही, हो पूर्ण माड आणि माडाची होळी हय असता. तुम्ही बघू शकतास आंबो किंवा अशी असता होळी, पण ह्या ठिकाणी माडाची होळी 350 वर्षांनंतर. कारण बरेच मध्ये काय काय हे होते, त्याच्याशी आपल्याक आता थंय जाऊचं नाही आपल्याक त्या गोष्टींमध्ये. पण आणि तुमका माहित आता निशान फिरता, देव बाहेर असत, तर देवांचं दर्शन घ्यावा. आधी तुमका वाटलो असत की असोच माळ लावलेलो हा, खाली जेव्हा पूजा झाली तेव्हा तुमका समजलं असत की होळी असा. कारण ही अशी माका वाटत नाही की तुम्ही खय अशी बघितलं असतलास. मी आणि श्रावणीन तरी आतापर्यंत अशी कधी होळी बघितलं नाही की माडाची, ही पहिल्यांदा. कारण मधी कसा हय होईत असतली आधी 350 वर्षापूर्वी, कारण ही 350 वर्षानंतरची होळी असा. तर तुम्ही बघू शकता, त्याच्यासाठी खूप वैशिष्ट्य असा. आणि देवांच्या पाया पडून घ्यावा. निशाणा बघा, असं भाग्य कोणाक मिळत नाही, आम्ही तुमका देत आहोत, तर तुम्ही दर्शन करून घ्यावा याचा. ओम नमः शिवाय. तर चला, ह्याच्यानंतर आपण आता ड्रोन फुटेज एन्जॉय करणार आहोत. कसं वाटलं येऊन? भारी वाटतं ना? जबरदस्त एक्सपिरियन्स, जबरदस्त. आणि आजूबाजूक पण देवळं आहेत, छोटी मोठी देवळं असत. तर तुम्ही मंदिराचा डिटेल व्हिडिओ बघितलास. आणि नंतर आपली होळी जी 350 वर्षानंतर रामेश्वर मंदिरात तो होळीचा कार्यक्रम पार पडण्यात दिलो, भारी वाटली. कारण दरवर्षी तर आम्ही आजूबाजूच्या मंदिरात जी आपल्या गावात असतं त्याच्यात कशी आंब्याची होळी आणि अशी बघता, पण म्हाका वेगळाच वाटला आणि एक वेगळोच अनुभव आमका हय येऊन मिळालो. भारी आ माडाची होळी संकल्पना. म्हणजे संकल्पना कशी, ह्यांचा पूर्वापार काहीतरी चालत दिलेली प्रथा असतली ही. काही कारणास्तव ही प्रथा बंद होती 350 वर्षा. पण जेव्हा 350 वर्षानंतर ही प्रथा जेव्हा चालू केल्यानी, तेव्हा आम्ही पण ह्याच्यात म्हणजे बघू शकला. ही केवढी मोठी गोष्ट आहे की नाही? आम्ही बघू शकला आणि आमच्यामुळे आता तुमका बघूक मिळाली, ही खरंच खूप भाग्याची गोष्ट असा. आता ड्रोन उडवतं, तर ड्रोन शूट तुमका बघूक मिळतला. आता तुम्ही ड्रोन फुटेज एन्जॉय करा. आणि इकडे तांबर्डे, कातवन, तर दाखवू नंतर मिडबाव, कोयचे पण आजूबाजूचे तुम्ही असाल तर ह्यो व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण तुम्ही शेअर केलास ना तर आपली संस्कृती सगळीकडे पसरतली या. आणि त्याच्यामुळे आपल्या टुरिस्ट पण इकडे मदत होतली. टुरिझम वाढणार कोकणातला. काय हो, जर तुम्ही शेअर करतास तर लोकांका समजताला ना आपली इकडली सगळ्या मंदिरा कशी आहेत, काय आहेत. आता हे बसले होत, आता बसान बिसान त्या जरा गोंजारणार. आता बघा आणि हेका उडतो कर आणि चांगलीशी अशी सुंदरशी अशी शूटिंग त्याच्याकडनं करून घे रे महाराजा. अरे महाराजा, आता बघा होळीचं सीझन चालू असल्यामुळे गारांनी आपोआप तोंडात येतात. आणि चमत्कार बघा, लगेच ड्रोन सुरू पण झालं.